नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला 2 ऑर्डर मिळाले आहे. पहिला ऑर्डर मिळाला आहे डोमेस्टिक कंपनी राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड कडून आणि ऑर्डर कशासाठी मिळाला आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 57,58,40,000 रुपये या ऑर्डरची व्हॅल्यू आहे. आणि मित्रांनो, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दुसरा ऑर्डर मिळाला आहे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड कडून पॉवर केबल्स सप्लाय करण्यासाठी. आणि हा ऑर्डर मिळाला आहे 55,54,00,000 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच 2 ऑर्डर मुळे ही जबरदस्त कंपनी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे याच 2 ऑर्डर मुळे. चला आता बोलूया अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स बद्दल. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स शेअर जंप आफ्टर बॅगिंग रुपीज 888.38 कोटी EPC ऑर्डर इन बिहार. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीला बिहार स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून ऑर्डर मिळाला आहे टोटल 888.38 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी सनसेशनल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडने लॉंग टर्म पॉवर परचेज ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे. कशासाठी? 300 मेगावॅटच्या इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम कनेक्टेड सोलार पॉवर प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेलटेल बॅक्स रुपीज 14.40 कोटी ऑर्डर फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स फॉर 2000 AI अनेबल लॅपटॉप्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडून 40.40 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे 2000 AI अनेबल लॅपटॉप्सच्या खरेदी आणि सप्लाईंगसाठी. आणि हा ऑर्डर कंपनीला 4 मार्च 2026 पर्यंत कंप्लीट करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी बॅक्स 306 मेगावॅट वाईन टर्बाईन ऑर्डर इन राजस्थान कन्सॉलिडेट मार्केट शेअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीने 2 वाइंड कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे. 153 मेगावॅट 153 मेगावॅट असे टोटल 306 मेगावॅटचे 2 वाइंड कॉन्ट्रॅक्ट्स साईन केले आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेडने येणारा सोबत. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टच्या अंडर सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही कंपनी आपला S144 वाइंड टर्बाईन जनरेटर्स 102 सप्लाय करेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, केन्स सेमिकॉन अनाउन्सेस स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ मित्सुई अँड को अँड AOI इलेक्ट्रॉनिक्स टू स्ट्रेंथेन इंडियाज सेमीकंडक्टर इकोसिस्टीम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या इंडियामधल्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये प्रिपरेशन वाढवण्याकरिता जपानच्या
AOI इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड आणि मित्सुई अँड को लिमिटेड सोबत पार्टनरशिप केली आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त पार्टनरशिपमुळे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वेदांता डीमर्जर डेक्स क्लिअर आफ्टर मुंबई NCLT अप्रूव्ह प्लान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड या कंपनीला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे NCLTच्या मुंबई बेंचकडून याच्या डिमर्जर प्लान करिता मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या डिमर्जर नंतर वेदांता लिमिटेड आपल्या वेगवेगळ्या बिझनेसेसला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करणार आहे, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. आणि मित्रांनो, ही जी कंपनी वेदांता लिमिटेड फक्त करंटली एक आहे. या डिमर्जर नंतर कंपनी आपले वेगवेगळे 5 कंपन्या लिस्ट करणार आहे आणि टोटल डिफरंट 6 कंपन्या होणार आहे या डिमर्जर नंतर. आणि मित्रांनो, याच मंजुरीमुळे वेदांता लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया 2 PSU कंपन्या NLC इंडिया लिमिटेड आणि SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया रिन्युएबल साइन 200 मेगावॅट वाइंड पॉवर PPA विथ SJVN. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 2 PSU म्हणजे सरकारी कंपन्या यांनी ॲग्रीमेंट साइन केला आहे. तर मित्रांनो, PSU कंपनी NLC इंडिया लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडने एका PSU कंपनी म्हणजे SJVN लिमिटेड सोबत लॉंग टर्म पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला आहे 200 मेगावॅटच्या वाइंड पॉवर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे या दोन्ही सरकारी कंपन्या म्हणजे NLC इंडिया लिमिटेड आणि SJVN लिमिटेड याच अपडेटमुळे या दोन्ही सरकारी कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया अजून एका सरकारी कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम बॅक्स ब्रिज कॉन्ट्रॅक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला नॉर्थ ईस्टर्न रेल्वेकडून 165.04 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर RVNLला 24 मंथ म्हणजे 2 वर्षामध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.